तुमचा जो निबंध आहे तो सुद्धा वाचायला कुणाला शिक्षकांना सुद्धा आवडत नाही. ओके. त्यामुळे निबंधाला सुरुवातीलाच तुमच्या लेखनाचा दर्जा माहिती होतो. सुरुवातीच्या ज्या ओळी तुम्ही लिहिता त्यामध्येच तुम्ही लेखन काय केलेलं आहे हे समजून येतं समोरच्याला, वाचणाऱ्यालाच. वाचण्यास सुलभ असे परिच्छेद करा. आपल्याला काही परिच्छेदांमध्ये निबंध खंडित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा निबंध वाचणे आणि समजणे कठीण वाटू शकते. आता जसं आधी मी सांगितलं, की निबंध लिहिताना आपल्याला परिच्छेद करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग. योग्य त्या ठिकाणी आपण पॅराग्राफ केला पाहिजे, परिच्छेद केला पाहिजे. नाहीतर आपल्याला निबंध वाचताना किंवा समजताना काय होतं, कठीण वाटू लागतं. निबंध समजण्यास सुद्धा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपण निबंध लिहिताना योग्य त्या ठिकाणी परिच्छेद म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग आपण केली पाहिजे. त्यानंतर हुशारीने निष्कर्ष काढा. आपण आपल्या निबंधात पुरेशी माहिती जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर निष्कर्ष विभागात काही तर्कशास्त्र दर्शवा. खरं तर आपल्या निबंधातील यश हे निष्कर्ष विभागावरच बरेचसं अवलंबून असतं. बघा, जेव्हा आपण निबंध लिहितो, तेव्हा निबंध लिहिण्याआधी सर्वात आधी आपण त्या निबंधाबद्दल म्हणजे त्या विषयाबद्दल पुरेशी अशी माहिती मिळवतो आणि मग नंतर त्या निबंधात पुरेशी अशी माहितीसुद्धा आपण जोडतो आणि जोडणं ते आवश्यकच असते आणि त्यानंतर सगळ्यात जेव्हा शेवटी त्यामध्ये आपण निष्कर्ष काढतो आणि निष्कर्ष भागामध्येच आपल्याला तर्कशास्त्र दर्शवायचं असतं आणि नंतर निबंधातलं हे यशच आहे, की त्याच्या निष्कर्ष विभागावर हे अवलंबून असतं. निबंधाची सुरुवात आणि शेवट यावरच आपलं निबंध कसा लिहिलेला आहे हे कळून येतं. त्यानंतर काळजीपूर्वक वाचणे. यात काही चूक नसल्याचं आपल्याला विश्वास असल्यास देखील आपण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. काळजीपूर्वक वाचणे म्हणजे व्याकरण, शब्दलेखन, वाक्यांचा प्रवाह इत्यादी पहा, जेणेकरून निबंध अचूक आणि नैसर्गिक वाटेल. निबंध पूर्ण झाल्यावर थांबा आणि काही तासानंतर त्यास काळजीपूर्वक वाचा. कदाचित काही नवीन त्रुटी किंवा सुधारणा सापडतील. बघा, जेव्हा तुमचा निबंध लिहून होतो. लिहून झाल्यानंतर तो निबंध बरोबर आहे. आपण जे काही लिहिलेलं आहे त्यात काही चूक नाही आहे याचा आपल्याला जरी विश्वास असेल, तरीसुद्धा आपल्याला तो निबंध एकदा काय केलं गेलं पाहिजे, वाचला गेला पाहिजे. त्या वाचण्यामुळे काय होतं, तर त्यामधील ज्या व्याकरणाच्या चुकी असतील, जो वाक्यरचना असेल ती बरोबर आहे की नाही, शब्दलेखन करताना जे शब्द लिहिलेले गेलेले आहेत ते बरोबर लिहिलेले गेलेले आहेत का? कानामात्रा कुठे चुकलेल्या आहेत का? याची अचूक माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे. बघा, तुम्ही कुठलंही असेल तुमचा जेव्हा एखादा पेपर तुम्ही लिहिता, ओके, पेपर लिहिता किंवा एखाद्या वेळेस जे लेखन करता, जे काही असेल, लिखाणानंतर तुम्ही जेव्हा एकदा ते वाचता, तेव्हा ते वाचताना तुम्हाला त्यातील त्रुटी आढळतात. म्हणजे त्यामध्ये तुमचं काय-काय चुकलेलं आहे हे तुम्हाला समजून येतं. तुम्हाला भलेही वाटो, की हां, मला सगळं येतं, मी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. याचा जरी तुम्हाला विश्वास असेल, तरीही ती गोष्ट तुम्हाला एकदा वाचून बघितली पाहिजे. त्यामुळे काय होतं, काळजीपूर्वक वाचल्याने त्यातल्या ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येतात. जेणेकरून अचूक आणि नैसर्गिक वाटेल. अशा पद्धतीने आपण लेखन जरी केलेलं असलं तरी तिथे आपल्याला वाचन केल्यानंतर त्या निबंधामध्ये काही चुका झालेल्या आहेत का ते आपल्याला कळून येतं. त्यानंतर निबंध पूर्ण झाल्यावर थांबा आणि काही तासानंतर काळजीपूर्वक वाचा. कदाचित काही नवीन त्रुटी किंवा सुधारणा सापडतील. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, वाचल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही चुका असतील, त्या वाचल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सापडतील आणि त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. म्हणून काळजीपूर्वक वाचणं हे अत्यंत आवश्यक आहे. निबंध लेखन. बघा, यामध्ये निबंधाची सुरुवात आकर्षकरित्या करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर निबंधाचा मध्य विषयाला धरून असावा. निबंधाचा जो मध्य आहे, तो आपल्याला जो विषय आहे, त्या विषयाला धरून असलेलाच असावा. विषय भरकटलेला नसावा. विषयाला धरूनच आपला निबंध असावा. लेखन कौशल्य उत्तम असावे.
भाषेचे उत्तम ज्ञान असावे. ज्या भाषेमध्ये तुम्ही निबंध लिहत आहात त्या भाषेचं उत्तम ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. व्याकरणाची जाण लेखन करत असताना तुम्हाला त्या भाषेच्या व्याकरणाची जाण पूर्णपणे असली पाहिजे. वाक्यरचना व्यवस्थित करता आली पाहिजे. म्हणूनच आपल्याला निबंध लिहत असताना व्याकरणाची जाण असली पाहिजे. सोपी व सुटसुटीत वाक्यरचना. निबंधामध्ये तुम्ही जी वाक्य लिहत आहात ती अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी त्यातल्या वाक्यांची वाक्यरचना असली पाहिजे. प्रत्येक मुद्द्याच्या लेखनासाठी स्वतंत्र परिच्छेद असला पाहिजे. जेव्हा निबंध तुम्ही लिहत आहात तेव्हा प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्ही स्वतंत्र असा परिच्छेद, स्वतंत्र असा पॅराग्राफ केला पाहिजे. त्यानंतर अवांतर वाचन. अवांतर वाचन म्हणजेच काय, तर निबंधासाठी जो तुम्हाला विषय दिलेला आहे त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अवांतर वाचन केलं पाहिजे. पुस्तकाव्यतिरिक्त तुमची जी पुस्तकं आहेत त्यांचं वाचन तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाबद्दल माहिती मिळवता येईल. आणि आशयपूर्ण शेवट. निबंधाचा शेवट करताना सुद्धा आशयपूर्ण शेवटच तुम्ही त्या निबंधाचा केला पाहिजे. ओके. सो आता निबंध लेखनाचे आपण प्रकार पाहणार आहोत. बघा, निबंध लेखनाचे 3 प्रकार आहेत. वर्णनात्मक निबंध. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. एखाद्या घटकाचं वर्णन करावयाचं असतं. आता यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे एखादं चित्र आणि त्या चित्राचं तुम्हाला त्यामध्ये टॉपिक विषय दिलेला असतो. आमची बाग, आमची शाळा, हो की नाही, असे विषय दिलेले असतात. आणि या विषयानुरूप तुम्हाला काय करायचा असतो, निबंध लिहायचा असतो. आता इथे बागेचं चित्र दिलेलं आहे. मग आमची बाग असा विषय जर दिला तर त्या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या त्या बागेबद्दल काय कराल, वर्णन कराल. ती बाग कुठे आहे, काय आहे, त्या बागेमध्ये कोणकोणती खेळणी आहेत, त्या बागेमध्ये आम्ही कधी खेळायला जातो, त्या बागेमध्ये कोण कोण येतं खेळायला, मग तिथे आजी आजोबा येतात, हे येतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात सकाळच्या वेळेला. ही सगळी माहिती तुम्ही म्हणजे त्या बागेबद्दल तुम्ही त्या निबंधामध्ये वर्णन कराल. मग तो आहे वर्णनात्मक निबंध. हा झाला पहिला प्रकार निबंधामधला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. यामध्ये कल्पना केल्या जातात. कल्पनांच्या मदतीने हा निबंध लिहिला जातो. म्हणजे मला पंख असते तर, मला उडता आले असते तर, या प्रकारच्या मी परी असते तर, अशा प्रकारचे विषय दिले जातात. मग कल्पनांच्या मदतीने तुम्ही इथे निबंध लिहिता. जर मला विषय दिला, मला पंख असते तर, असा मी विषय दिला तुम्हाला लिहायला, तर तुम्ही काय लिहाल? तुम्ही कल्पना कराल की नाही, अरे हां, मला जर पंख असते तर मी आकाशात उडलो असतो, आकाशात उडून सगळं पाहिलं असतं, आकाशात पक्षी कसे उडतात, हे ते सगळं मला निबंध. तर आत्मवृत्त निबंध, प्रथम पुरुषी निवेदन म्हणजेच काय? तर आत्मवृत्त म्हणजे काय? तर एखादं व्यक्ती आहे, एखादी वस्तू आहे, ती व्यक्ती किंवा वस्तू आपल्याशी स्वतः बोलत आहे, त्याचे सुख-दुःख आपल्याला तो स्वतः सांगत आहे, असा निबंध लिहायचा असतो. म्हणजे याच्यामध्ये समजा जर असा टॉपिक दिला, झाड, तुम्हाला झाड बनून तुम्हाला स्वतः ते झाड बनून तुम्हाला झाडाबद्दल लिहायचं आहे, की तुमच्याबद्दल काय घडत आहे, काय काय होत आहे तुमच्यासोबत, हे तुम्ही लिहाल. म्हणजेच मी अ, झाडाचा जर दिला तर काय म्हणाल, मी झाड आहे. मी उन्हाळ्यात म्हणजे स्वतःचे सुख-दुःख मांडणे. मग ते स्वतः तुम्ही ती वस्तू बनणे किंवा त्या वस्तूबद्दल तुम्ही स्वतः विचार करून लिहिणे. ठीक आहे? सो याला म्हणतात आत्मवृत्त म्हणजे स्वतःबद्दल लिहिणं. ती वस्तू जणू काही स्वतः आपल्याशी बोलत आहे, असं आपल्याला वाटतं. तो निबंध जेव्हा आपण वाचतो ना आत्मवृत्त, तेव्हा ती वस्तू जेव्हा स्वतः म्हणजे झाड आपल्याशी बोलत आहे आणि ते झाड त्याच्या सुख-दुःख, त्याच्या भावना, त्याच्या विचार आपल्यासोबत शेअर करत आहे, असं आपल्याला ते निबंध वाचताना वाटत असतं. मग आपण हे 3 प्रकार पाहिले निबंधामधले. एक आत्मवृत्त कथा निबंध, कल्पनात्मक निबंध आणि वर्णनात्मक निबंध. ठीक आहे.
सो याचे प्रकार पाहिले. आता आपण एक निबंध पाहणार आहोत. निबंधाचा एक एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे माझा आवडता पक्षी मोर. ठीक आहे. सो हा आपल्याला टॉपिक दिलेला आहे आणि या टॉपिकबद्दल आता आपण काय लिहिणार आहोत, निबंध लिहिणार आहोत. तर बघा, माझा आवडता पक्षी मोर. मोर हा सर्व पक्ष्यांमध्ये रूपवान आहे. त्याचा रंग म्हणजे निळ्या हिरव्या रंगाचे सुंदर मिश्रण असते. त्याच्या डोक्यावर शोभिवंत तुरा असतो. त्याची मान लांब व बाकदार असते. मोराचे पाय हडकुळे असतात, पण त्याची नजर तीक्ष्ण असते. त्याच्या लांब पिसांवर इंद्रधनुष्यांसारखे रंग खुलून दिसतात. त्याचे शरीर जड असल्यामुळे त्यांना इतर पक्ष्यांसारखे लांबवर उडता येत नाही. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला पावसाळा फार आवडतो. आकाशात काळे ढग जमले की तो म्याव म्याव ओरडतो आणि आपला सुंदर पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागतो. मोराच्या या ओरडण्याला केकारव म्हणतात. मोर पिसारा फुलवून नाचू लागला की थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा या कवितेच्या ओळी आठवतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. तिला मोरासारखा लांब व सुंदर पिसारा नसतो. मोराला शेतकऱ्याचा मित्रही म्हणतात, कारण तो शेतातील कीटक व साप खातो, तसेच तो दाणेही खातो. मोरासारखा सुंदर पक्षी विद्येची देवता सरस्वती देवीचे वाहन आहे. श्रीकृष्णाच्या मुकुटात सुद्धा मोरपीस असते. मोरासारखा सुंदर पक्षी विद्येची देवता सरस्वती देवीचे वाहन आहे. श्रीकृष्णाच्या मुकुटात सुद्धा मोरपीस असते. मोर हा माझा अत्यंत आवडता पक्षी आहे. यालाच पंचा राजा असे म्हटलेले आहे. मोरा रे मोरा सारख्या पाखरांचा राजा शोभतोस खरा. बघा, आता या निबंधाची सुरुवात आणि शेवट कसा केलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल. बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती या पक्ष्याबद्दल प्रथम सुरुवातीच्या ओळींमध्ये दिलेली आहे. हो की नाही? मोर हा अत्यंत रूपवान आहे. त्याचा रंग मग निळा सुंदर, डोक्यावर तुरा असतो, लांब मान असते, वाकदार असते, इंद्रधनुष्यांसारखे रंग खुलून दिसतात. तो भारताचा राष्ट्रीय पक्षी. अत्यंत महत्त्वाची माहिती या प्रथम पॅराग्राफमध्येच आपल्याला दिली आहे मोराबद्दल. हो की नाही? त्याच्यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये त्याला काय आवडतं म्हणजे विषयानुरूप त्याचा जो मध्य आहे, निबंधाचा मध्य, तो सुद्धा विषयानुरूपच केलेला आहे. विषयाला अनुसरूनच केलेला आहे, की मोराला पावसाळा खूप आवडतो. आकाशात काळे ढग आले, की तो काय करतो? म्याव म्याव ओरडतो. केकारव, त्याच्या आवाजाला केकारव असं सुद्धा म्हणतात. इथे नाही लिहिलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. नंतर आकाशात ढग आले, की तो सुंदर त्याचा जो पिसारा आहे तो फुलवतो आणि थुई थुई नाचू लागतो. मोराच्या या ओरडण्याला काय म्हणतात? केकारव म्हणतात. मोर पिसारा फुलवून नाचू लागला, की थुई थुई माझ्या अंगणात मोरा या कवितेच्या ओळी आठवतात. हो की नाही? त्यानंतर मोराच्या मादीला लांडोर असं म्हणतात आणि मोरासारखा त्याचा लांब आणि सुंदर असा पिसारा नसतो. लांडोर जर तुम्ही पाहिली असेल तर बघा, मोरा इतका लांब आणि सुंदर असा पिसारा त्या लांडोरचा नसतो आणि पांढऱ्या रंगाची लांडोर असते. मोराला शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणतात. का? तर तो शेतातील कीटक वगैरे खातो आणि दाणेही खातो. त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र असं सुद्धा म्हटलं जातं. मोरास मोरासारखा सुंदर पक्षी विद्येची देवता सरस्वती देवीचं वाहन आहे हे मोर. श्रीकृष्णाच्या मुकुटात सुद्धा मोराच्या पंखाचा, मोरपीसाचा वापर केलेला असतो आणि या पक्षालाच राजा म्हटलेलं आहे. मोरा रे मोरा साऱ्या पाखरांचा राजा शोभतोस खरा. ओके. तो इथे आपण एक निबंधाचा टॉपिक सुद्धा घेतला, एक विषय घेतला, माझा आवडता पक्षी दिला होता. त्यामध्ये मोराबद्दल आपण निबंध लिहिला, मोराबद्दल माहिती लिहिली, सगळ्यांनी बघितली असेल. ओके. सो सगळ्यांना इथे निबंध कसा लिहायचा कळलेला आहे का? कोणाला काही विचारायचं आहे का? कोणीतरी मला विचारलं की एक्झाम्पल द्याल का?